बाळाला स्तनपान थांबवण्याची आदर्श वेळ बाळाचे वय, आरोग्य आणि वैयक्तिक विकास यासह अनेक घटकांवर अवलंबून असते. येथे काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत. 1. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO पहिल्या 6 महिन्यांसाठी विशेष स्तनपान आणि 2 वर्षांपर्यंत किंवा त्यापुढील घन पदार्थासह स्तनपान चालू ठेवण्याची शिफारस करते. 2. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स AAP सुचवते पहिल्या 6 महिन्यांसाठी विशेष स्तनपान. 12 महिन्यांपर्यंत पूरक आहार सुरू केल्यामुळे स्तनपान चालू ठेवा. आई आणि मुलाच्या परस्पर इच्छेनुसार 12 महिन्यांच्या पुढे वैकल्पिक स्तनपान. 3. बाळ स्तनपान थांबवण्यास तयार असल्याची चिन्हे. स्तनपानामध्ये कमी स्वारस्य दाखवणे. सुमारे 12 ते 18 महिने कपमधून पिण्याची आणि घन पदार्थ खाण्याची क्षमता सुमारे 12 ते 18 महिने. वाढीव स्वातंत्र्य आणि स्वतःची दुग्धपान सुमारे 18 ते 24 महिने. 4. स्तनपान थांबवण्याचा निर्णय घेताना विचारात घेण्यासारखे घटक. आईची सोय आणि सुविधा, बाळाच्या पौष्टिक गरजा आणि दुधाच्या इतर स्रोतांमध्ये संक्रमण करण्याची क्षमता. आई आणि बाळ दोघांची भावनिक तयारी. 5. दूध सोडण्यासाठी टिपा. कालांतराने स्तनपानाच्या वारंवारतेत हळूहळू घट. दुधाच्या इतर स्रोतांसह बदलणे. उदा. गाईचे दूध किंवा सूत्र पोषक पूरक करण्यासाठी घन पदार्थ आणि पाणी देणे. संक्रमणादरम्यान भावनिक आधार आणि आश्वासन. लक्षात ठेवा, प्रत्येक आई-बाळ गट अद्वितीय आहे आणि स्तनपान थांबवण्याचा निर्णय वैयक्तिक परिस्थिती आणि गरजांवर आधारित असावा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओचे असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.